न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या गस्ती दरम्यान हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। ही कारवाई 20 एप्रिल 2026 रोजी बोडकेवाडी फाट्याजवळ करण्यात आली आहे। गस्ती दरम्यान पोलिसांना एक तरुण विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह संशयास्पद अवस्थेत आढळला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारांसह मिळून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य संतोष कुमार पटेल, वयवर्ष 23, राहणार मान, मूळ छत्तीसगड, आणि ओम किशोर चिस्तळकर, वयवर्ष 19, राहणार मान, मूळ वाशिम अशी आहेत। आरोपींकडून पोलिसांनी 9 दुचाकी गाड्या, 1 लॅपटॉप आणि 1 मोबाईल फोन असा एकूण अंदाजे 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशनचे 8, वाकड पोलीस स्टेशनचा 1 आणि चिंचवड पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा समाविष्ट आहे। उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विशाल गायक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपणर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ आणि दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे तसेच अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, संदीप मासाळ, कैलास केंगले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता। तपासात उघड झाले की आरोपींनी केवळ चैनीसाठी आणि मौजेसाठी या दुचाकी चोरी केल्या होत्या। दरम्यान हिंजवडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांकडून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले जात असून पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।